नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आजचा तुमचा दिवस छान गेला असेल. आज आता संध्याकाळ होत आहे. आपण एक छान असा एक माणसामधला दोष आणि अवगुण जो कसा आपल्यावर म्हणजे आपल्या वैयक्तिक आणि त्याच्याही वैयक्तिक आयुष्यावर कसा नकारात्मकपणे कार्य करतो, कसा त्याचा प्रभाव पडतो ते आपण जाणून घेऊया. काही लोकांना अशी सवय असते की सारखं खोटं बोलायचं. खोटं बोलून ते त्या विषयाचा पार चकनाचूर करून टाकतात. त्या विषयामध्ये काही राहतच नाही की आणि त्यांना ती लाज पण वाटत नाही की आपण एवढं खोटं बोलतोय, समोरच्याला कळतंय आणि त्याच्याबद्दल आपण पुरावे पण म्हणजे त्याच्याबद्दल आपण जर एखादी बाजू बघितली पडताळून तर त्याच्यामध्ये सहजपणे कळून जातं की ही व्यक्ती खोटं बोलती, पण त्या व्यक्तीला काही गम नसतो. म्हणून आणि ते एक खोटं लपवण्यासाठी ती व्यक्ती 10 खोटं बोलते का तर स्वतःचा बचाव करायचा आहे. पण असं होत नसतं. तुम्ही जेवढं खोटं बोलत जाताल ना ते कसं असतं कोळ्याचं जाळं, जेवढं तुम्ही खोटं बोलताल तेवढं त्या जाळ्यामध्ये तुम्ही स्वतःला अडकून घेऊन जाताय. आणि असं अडकत जाता एक वेळ अशी येते की त्या माणसाबद्दल आपल्याला काही राहत नाही, आत्मीयता राहत नाही, त्या माणसाबद्दल आपल्यामध्ये आदर राहत नाही. कारण की ही व्यक्तीला वयाचा मान ठेवून आपण किंवा आपल्यापेक्षा लहान असू दे मोठे असू दे, पण ती जर प्रत्येक वेळेसला खोटं बोलत असेल तर त्या व्यक्तीला आपल्याला आदर देऊ वाटत नाही. कारण की आपण आपली चादर इथपर्यंतच पसरायची की जेवढी आपली लायकी आहे. पण ह्या लोकांना आपली लायकी पण कळत नाही की आपण काय वागतोय, समोरच्याला काय वाटते. त्याच्यामुळं असं खोटं बोलून आयुष्य जगण्यामध्ये काही रस नाही आहे. कारण की तुम्हाला एवढं छान जीवन दिले देवाने, ते छान एकदाच आयुष्य मिळालेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये छानपैकी आपण माणसं जोडायची आहेत, आपलं कसं व्यक्तिमत्व आहे असं छान असं दुसऱ्याला पण वाटलं पाहिजे की ही व्यक्ती किती छान आहे, किती छान बोलते. तर स्वतःमध्ये तुम्ही चांगलं जेवढं निर्माण कराल ना तेवढं लोकांना तुम्ही अट्रॅक्ट करताल, तेवढं लोकांना तुमच्यामध्ये पण इंटरेस्ट निर्माण होतो की हा बाबा ही व्यक्ती छान आहे. पण तुम्ही असं सतत खोटं बोलून घालून पाडून घाण बोलून तुमच्याबद्दल आदर तर कमी करून घेतात आणि परत तोंडवर करून हीच लोक आपल्याला म्हणतात की ते आम्हाला मान देत नाहीत, आम्हाला आदर देत नाहीत. आता हसायचं का रडायचं की तुम्ही स्वतःचा मान आणि अपमान करून घेताय आणि परत समोरच्याला सांगता की मला मान दे. कसा मान मिळेल तुम्हाला मान जर पाहिजे असेल तर तुम्ही तुमची स्वतःची उंची जे काय तुमचे स्वतःमध्ये चांगले गुण आहेत ते चांगले गुण जर तुम्ही त्या चांगल्या गुणांची उंची वाढवली तर नक्कीच समोरच्याला तुम्हाला आदर देऊ वाटेल. पण तुम्ही ती उंची कमी करता. तुमच्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यामध्ये, असं काही फार मोठ्या गोष्टी नसतात, छोट्या गोष्टी असतात की छोट्या गोष्टी असतात की ज्याच्याने तुम्ही तुमचा आदर मान सन्मान वाढवता. तर त्या छोट्या गोष्टींनी जर समोरच्या माणसाला पण आनंद मिळत असेल तर आपल्याला बदल करायला काहीच वाटलं नाही पाहिजे. किंवा काहीतरी चांगलं बदल केल्याने मला जर 4 लोक चांगलं म्हणत असतील तर काय हरकत आहे ना. आणि आपल्याला हे जीवन असं एवढं छान असं रंगवायचंय, तसं काळे मेंद्रे कलर देऊन कसं ते चित्र छान दिसेल. आयुष्याचं चित्र हे इतकं सुंदर रंगवलं गेलं पाहिजे की आपण जेव्हा आपलं शेवटचा क्षण येईल तेव्हा आपल्याला दुःख नाही वाटलं पाहिजे की बाबा मी असं रडत खडत जीवन जगलो, मी कुठल्याच गोष्टीचा उपभोग घेऊ शकलो नाही. असं जीवन जगणे कोणालाच आवडत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं जीवन स्वतः चांगलं घडवा आणि तुम्ही चांगले जगत असाल तर तुम्ही इतरांना आनंद देऊ शकताल. तुम्हाला दुसऱ्यांनी आनंदी करण्याची गरजच नाही. तुम्ही स्वतःचा आनंद स्वतः निर्माण करा, तुमच्यावर रडण्याची वेळच येणार नाही. कारण की कोणीतरी म्हणलेलंच आहे, सद्गुरू श्री वामनराव पै यांनी सांगितलेलंच आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तर आपलं हे शिल्प म्हणजे आपलं जे काही शरीर आहे, जे काही आपल्याला देवाकडनं जे नाक डोळे हात पाय जे काही मिळालेलं आहे त्याचा जर आपण योग्य वापर केला तर आपल्याला आयुष्यामध्ये रडायची गरजच पडणार नाही. कारण की आपल्या हातामध्येच आपण लक्ष्मी आहे, सरस्वती आहे. तर आपण दुसऱ्याकडे हात पसरण्या एवढे आपली लायकी तर करून घ्यायची नाही की जे काय असेल 1 रुपया असू दे, 10 रुपये असू दे, 100 रुपये असू दे, पण ते माझ्या जवळ असेल. आणि त्याचं काय येईल, ते रुपयाचं काय येईल, 10 रुपयाचं काय येईल, ते माझं आहे, त्याच्यामध्ये मी समाधानी आहे. कोणीतरी दुसरं येईल
मला 1000 रुपये देईल, 10 लाख, अरे कोणी किती पण दिलं तरी स्वतःचं एक असतं ना की हे माझ्या कष्टाचं आहे, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. म्हणून कधी कोणाकडनं अपेक्षा करू नका की हा मला देईल, तो मला देईल. कारण की तुम्ही जेवढं स्वतःसाठी कमवताल, तुमचा आनंद हा तुमच्यामध्ये आहे. इतरांकडनं मिळालेला आनंद हा तात्पुरता असतो, पण स्वतः कमवलेला आनंद हा आपल्याला मरेपर्यंत आपल्या सोबत असतो. त्यामुळे असं खोटं बोलून जीवन जगणे आणि दुसऱ्यांना त्रास देणे याच्यासारखं वाईट जीवनच नाही आहे. कारण की तुम्ही चांगले कर्म करत असाल तर तुम्हाला दुसरं काय करते, कोण काय करते याच्याकडे बघायला वेळच मिळत नाही. त्यामुळे आपलं कर्म चांगलं ठेवा आणि आपल्याला जे काही जीवन मिळालेलं आहे ते छान असं सुंदर आहे. ती रस्ता खूप असा छान मोकळा आहे, तर तो मोकळा ठेवून त्या टप्प्यावर येणारे प्रत्येक सुखाचे आनंदाचे क्षण आपण अनुभवायचे आहेत. असं खोटं बोलून आहे ते जीवन तुम्ही नरकासमान करताय. तर असं नरकासमान जीवन जगणे कोणालाच आवडणार नाही. तुम्हाला आवडेल का असं जीवन जगायला? असं आहे. तर मग खोटं बोलण्यासाठी विचार करावा लागत नाही, कारण की त्यावेळेसला फक्त आपल्याला आपली बाजू मांडे, आपण खरे आहोत का खोटे आहोत याचा समोरचा फक्त खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला फक्त अक्कल न वापरता खोटं बोलावं लागतं. पण जेव्हा तो समोरचा आपला आहे असं आपण जेव्हा मानतो, स्वीकारतो की नाही बाबा ही व्यक्ती माझी आहे, तर तुम्हाला तसं बोलूच वाटणार नाही. का? तर आपण नाही ना, कारण की एक खोटं बोलण्यासाठी मला 10 खोटं बोलावं लागणार आहे ना. त्याच्यापेक्षा मी आहे तो आहे बाबा, माझ्याकडनं ही चूक झाली हे जर तुम्ही मान्य केलं तर तुम्हाला जास्तीतला डोकेदुखी करायची गरजच पडणार नाही. त्यामुळं खरं बोलण्यासाठी तुम्हाला विचार करावा लागतो, वाईट बोलण्यासाठी पण तुम्हाला विचार करावा लागतो. पण चांगलं बोलायचं असेल तर तुम्हाला भरपूर विचार करावा लागतो. म्हणजे इवन आपण काय म्हणू की जी व्यक्ती आपल्याबरोबर रोज बसते उठते, तिच्याबद्दल जर आपल्याला सांगितलं कुणी की बाबा तू एक 4-5 सांग बरं वाक्य एखादे ह्याचे गुण जे जे वाईट आहेत, तर आपण लगेच तोंड उघडतो, हा असा आहे, हा तसा आहे. आणि मग जेव्हा आपल्याला ते विचारतात की बाबा याच्यातले आता एवढेच वाईट गुण आहेत, एक तर चांगलं गुण असेल का नाही, मग तेव्हा मोठा प्रश्न पडतो की बाबा मी तर पटापटा सांगितले, वाईट गुण लगेच सांगितले, चांगलं गुण मला आठवत नाही आहे. मग आपण करत बसतो. त्याच्यामुळं समोरच्यामध्येच वाईट गुण तर तुम्ही बघताय, पण त्या वाईट गुणांमध्ये पण त्याला सांगायचं आहे की हे वाईट गुण चांगले नाही आहेत, त्याच्यामध्ये पण तुला सुधारणा करून हे वाईट गुण चांगल्या गुणांमध्ये परिवर्तित करता येतील. त्याच्यामुळं जरी आज 4 गुण असतील वाईट, तर तुम्ही स्वतःचा निर्धार केला की नाही हा गुण मला माझ्यातला हटवायचा आहे किंवा हा नको बाबा माझ्याकडं, तर तुम्ही प्रयत्न केला तर नक्की त्याच्यामध्ये यशस्वी होणार आहे. पण तुम्ही काय करता, दुसऱ्याचे फक्त वाईट गुण बघण्यामध्येच वेळ घालवता आणि मग दुसऱ्याचं बघण्यापेक्षा स्वतःकडे आहे का ते नाही आहे. मग आपण स्वतःवर काम केलं पाहिजे की नाही. दुसऱ्यावर काम करून काहीच उपयोग नाही आहे, कारण की तो त्याचं जीवन आहे तसं जगणारच आहे. आपण त्याच्यामध्ये बदल केले आणि त्याच्यामध्ये जर तो यशस्वी झाला तर तो म्हणणार नाही की बाबा हा बाबा ह्यांच्यामुळे मला माझे वाईट गुण मिळाले आणि मी यशस्वी झालो. तो काय म्हणणार की मी माझ्या वाईट गुणांवर अथक परिश्रम घेतले आणि ते वाईट गुण चांगल्या गुणांमध्ये कन्वर्ट केल्यामुळं आज हे यश मला मिळालेलं आहे. तसंच आपण इतरांमधले वाईट गुण शोधण्यापेक्षा तर स्वतःमधले जे काय आहेत वाईट गुण आहेत ते जर त्याच्यावर काम केलं तर आपल्यालाही यश मिळेल आणि आपले जे चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये अजून वाढ होईल आणि आपलं जीवन अजून सोपं होईल. पण लोक तसं करत नाहीत. का? तर त्यांना जीवन काय असतं आणि जीवनाचा आनंद कशा पद्धतीने घ्यायचा आहे. आणि ही लोक काय करतात, स्वतः तर नरकासारखं जीवन जगतातच आणि त्यांच्याबरोबर इतर जे लोक आहेत त्यांनाही ते शिकवतात की तुम्ही पण नरकासारखं जीवन जगा. तर त्यांना हे कळत नाही आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी ह्यांनी बदल केलेला आहे म्हणून हा चांगलं जीवन जगतोय आणि ह्याच्याकडे बघून आपण रडतो की तू चांगलं जीवन जगतोय आणि तुझ्यामुळे आम्हाला वाईट दिवस आले. असं नसतं. कुणीही कुणाच्याही वाईट दिवसाला जबाबदार नसतं. तुम्ही स्वतः तुमच्या वाईट जे काही तुमचे वर्तमानामधले कार्य आहेत, कर्म आहेत, त्याच्यामुळे तुम्ही सगळं तुमचं जीवन अस्ताव्यस्त करून घेता. पण जीवन ही एक सुंदर अशी कला आहे जी जर तुम्ही छान पद्धतीने जगलात तर त्याच्यासारखं सुंदर चित्र नाही, रेखाटणं नाही. तर आपलं आयुष्य हे छान असं चित्रकार जसं रेखाटतो ना एखादं चित्र, तसं छान रंगीबिरंगी केलं पाहिजे.
पण तसं लोक करत नाहीत. इतरांकडे बघून बघून स्वतःचं जीवनही बेरंग करतात आणि दुसऱ्यांचंही जीवन बेरंग करतात. आपण कितीही चांगल्या गोष्टी ऐकतो, पेपरमध्ये वाचतो, टी व्हीमध्ये बघतो, किती पण गोष्टी तुम्ही चांगल्या ऐका, पण ती जो समोरचा काहीतरी सांगतोय आपल्याला की बाबा काही असू द्या, चांगलं बोला, चांगलं ऐका, तर हे तुम्ही स्वतः आजपासून बाबा मी असं ह्याने सांगितलंय ना की मी चांगलं बोलणार, चांगलं ऐकणार, तर तुम्ही जर स्वतःमध्ये निर्धार केला ना की बाबा मी असं करणार आहे, तरच बदल होणार आहे. तुम्ही रोज किती पण 2 तास बसा, 3 तास बसा, ते त्या माणसाचं ऐका. तुम्ही असं वर्षातले 365 दिवस जरी त्याच्यासमोर बसलात आणि ऐकून घेतलं तरी तुमच्यामध्ये काही मात्रही बदल होणार नाही. कारण की नुसतं ऐकून काही होत नसतं. तुम्ही जे काही ऐकताय ते तुम्ही आत्मसात केलं पाहिजे, तरच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. जसं की आपण शाळेमध्ये मुलांना पाठवतो की बाबा शाळेमध्ये जा, मॅडम काय शिकवतात ते छानपैकी ऐकून घे, तुझे पेपर असेल तर पेपरमध्ये पण छान लिही, तुझं चांगलं होईल. तसंच मग तो विद्यार्थी पण तेच करतो. शाळेमध्ये जातो, तो ऐकतो, मॅडमनी काय सांगितले, आपल्या टीचरनी काय सांगितलं, ते सगळं व्यवस्थित ऐकतो आणि ते लक्षात ठेवतो की हां, हे मॅडमनी ह्याचं उत्तर असं सांगितलेलं आहे, ह्या धड्यामध्ये मॅडमनी असं असं सांगितलेलं आहे. जेव्हा तो ते ऐकतो तेव्हाच तो लिहू शकतो कागदावर. आणि मग तो विद्यार्थी जे काही त्यांनी श्रवण केलेलं आहे शाळेमध्ये, तो जेव्हा पेपर असतो तेव्हा ते व्यवस्थित मांडणी करतो आणि मग त्याच्यामध्ये त्याला चांगले मार्क मिळतात. तसंच आपलं पण आहे. कुणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं सांगतंय तर हे नुसतं ऐकून काही होत नसतं. जेव्हा तुम्ही ते ऐकताल, स्वतःमध्ये ते आत्मसात करताल, स्वतःमध्ये ते बदल करताल, तेव्हाच तुम्हाला त्याचा परिणाम मिळणार आहे. मग असं उगाच फुकट स्वतःचा वेळ घालवायचा आणि त्या समोरच्या माणसाचा पण वेळ घालवायचा, याला काहीच उपयोग नाही. जर तुम्हाला खरंच वाटलं की ही गोष्ट माझ्यामध्ये बदलली पाहिजे, ही गोष्ट मी बदलली पाहिजे, तरच तुम्ही त्या गोष्टीला वेळ द्या. नाहीतर अन्यथा असे वेळ घालून काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला खरंच जी गोष्ट करू वाटली ना त्या गोष्टीकडे तुम्ही वेळ द्या. तर अशी खोटं बोलणारी माणसं आपल्याला पदोपदी बघायला मिळतात. आणि असं प्रत्येकाला आपण सिद्ध करत बसलो की हा खोटा आहे, हा खोटा आहे, ती लोक तर कधीच सुधारणार नाहीत. कारण की त्यांना एकच सवय झालेली असती. लहान मूल कसं असतं, एकदा चुकलं तर आपण त्याला बोलतो की बाबा तू चुकलायस, आता असं चूक करू नको. तर ते लहान मुलं आहे ते घाबरतं आणि चुका करतं. मग जसं जसं तुमचं वय वाढत जातं, तुम्ही निर्ढावलेले असता. त्यामुळे तुम्हाला समोरच्याने सांगितलं ना खोटं बोलू नको, तर तुम्हाला माहिती असतं की आधी पण मी खोटं बोललो होतो, तेव्हा पण असंच अल्लर सुटलो होतो, आता पण मी असंच सुटणार. त्याच्यामुळे तुम्हाला ती सवय लागली नाही ना खोटं बोलायची, तर ती कधीच जाणार नाही. जसं दारुड्याचं असतं बघा, दारुड्याला आपण त्याचं घर दार सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. ती बायको बिचारी आता नवरा येईल, मग माझं काही घरातलं सामान संपले ते घेऊन येईल, पण तो घरी अशा अवस्थेमध्ये येतो की तिला बिचारीला काय घरात आणायचं काही सांगायला राहत नाही. का आता आलं की तो धिंगाणा चालू करतो. तसं दारूचं व्यसन सुटत नाही, तसं हे खोटं बोलणारी माणसं सुद्धा सुधरत नाहीत. त्याच्यामुळं अशा लोकांकडे आपण दुर्लक्ष जेवढं करू तेवढीच आपली प्रगती आहे. कारण की या लोकांच्या नादी लागणे आणि अशा लोकांना सुधारवण्यामध्ये आपला मोलाचा वेळ वाया घालवणे म्हणजे गाढवा पुढं वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्याच्यामुळं अशा लोकांपासून वेळी सावध राहणे. आणि ही व्यक्ती खोटं बोलते आहे म्हणून ते सिद्ध करण्यात स्वतःचा वेळ घालवण्यापेक्षा जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्यांनाच कळणार आहे की ही व्यक्ती खोटं बोलतीये, पण तिला आदरही आणि चादर दोन्ही मिळणार नाहीत. कसा वाटलं मग आजचा तुम्हाला व्लॉग? तुमच्याही आयुष्यामध्ये अशी खोटं बोलणारी माणसं असतील तर मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.